नमस्कार. मी प्राध्यापक दगडू शेख परत एकदा आपलं या ऑनलाईन टॅली क्लासमध्ये स्वागत करतो. आतापर्यंत आपण पूर्ण बिझनेसचं आणि व्यवसायाचं फंडामेंटल पाहिलेलं आहे. फंडामेंटल ऑफ बिझनेसमध्ये आपण बिझनेस म्हणजे काय, बिझनेसचे प्रकार, ट्रान्झॅक्शन, वाउचर, पार्टीज रिलेटेड टू बिझनेस, बेसिक कन्सेप्ट्स ऑफ अकाउंटिंग, बेसिक फंडामेंटल कन्सेप्ट रिक्वायर्ड फॉर अकाउंटिंग, ऑडिटिंग अँड टॅक्सेशन हे सर्व पाहिलेलं आहे. त्यासोबतच आपण बुक किपिंग अँड अकाउंटन्सीमधला फरक पाहिलेला आहे. त्यानंतर सिस्टीम्स ऑफ अकाउंटिंग, ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग कोणत्या आहेत. त्यानंतर आपण प्रिव्हियस काही लेक्चरमध्ये स्टेजेस ऑफ अकाउंटिंग पाहिलेलं आहे, जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स अँड फायनल अकाउंट. आता आपल्याला प्रत्यक्षात अकाउंटिंग चालू करायचे तर अकाउंटिंग वर्किंगनुसार दोन प्रकारचे अकाउंटिंग करण्यात येते. एक असतं मॅन्युअल अकाउंटिंग आणि दुसरं असतं कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग. लक्षात ठेवा, मॅन्युअल अकाउंटिंग ही ऑन पेपर करण्यात येते, तर कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग ऑन कम्प्युटर किंवा कम्प्युटरमधील कुठल्याही सॉफ्टवेअरचा वापर करून करण्यात येते. तर हेच आपण आजच्या लेक्चरमध्ये थोडं डिटेलमध्ये पाहणार आहोत. पहिला जो महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स. In manual accounting, transactions are recorded manually, and in computerized accounting, transactions are recorded on computer by using computers. सगळ्यात पहिला महत्त्वाचा फरक आहे मॅन्युअल अकाउंटिंग. मॅन्युअल अकाउंटिंगचा अर्थ आहे की लिहून अकाउंटिंग करणं. आपण शेकडो वर्षापासून आपल्याकडे पाहत आहोत की आजसुद्धा आपल्या देशामध्ये अबव 50% बिझनेसमॅन त्या ठिकाणी लिहून अकाउंटिंग करतात. त्याला मॅन्युअल अकाउंटिंग असं म्हणलं जातं. आणि कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग कशाला म्हणलं जातं, कम्प्युटरवर किंवा कम्प्युटरमध्ये वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून अकाउंटिंग करण्यात येते. त्याला कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग असं म्हणलं जातं. आज अनेक सॉफ्टवेअर आलेले आहेत ज्याचा वापर कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगसाठी करण्यात येतो. जसं की टॅली हे सॉफ्टवेअर जे आपल्या देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, हे मोठ्या प्रमाणावर कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगसाठी वापरण्यात येतं. दुसरा महत्त्वाचा फरक आहे मॅन्युअल आणि कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये, ते म्हणजे स्टोरेज. इन मॅन्युअल अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड ऑर स्टोर्ड इन व्हॉल्यूम ऑफ बुक्स. मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये ट्रान्झॅक्शन जे वेगवेगळे जर्नल, लेजर असे वेगवेगळे दरवर्षी बुक्स तयार केले जातात. आज आपण पाहतो की दरवर्षी बिझनेसमॅन त्या ठिकाणी जर्नल वही खरेदी करतात. त्यालाच जर्नल किंवा रोजमेळ किंवा रोजकीर्द असं म्हणलं जातं. किंवा लेजर वही खरेदी करतात, त्याला लेजर किंवा बही खाते बुक असं देखील म्हणलं जातं. म्हणजे स्टोरेजमध्ये जेवढं काही मॅन्युअल अकाउंटिंग करण्यात येतं ते वहीमध्ये करण्यात येतं आणि 12 महिने 2 वहीमध्ये रेकॉर्ड होतो. पहिली वही असते जर्नल बुक आणि दुसरी वही असते लेजर बुक. तर कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये एक डिझाईन्ड डेटाबेस असतो. त्या डेटाबेसमध्ये कम्प्युटरमध्ये अनलिमिटेड त्या ठिकाणी स्टोरेज शक्य आहे. मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये दरवर्षी आपले बुक्स बदलतात, पण कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये एकाच ठिकाणी आपण वर्षानुवर्षे डेटा स्टोअर करू शकतो आणि कितीही डेटा 10 वर्ष 20 वर्ष कितीही वर्षाचा डेटा आपण एका फाईलमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. हा सर्वात मोठा फायदा कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचा आहे. तिसरा फरक जो मॅन्युअल अकाउंटिंग आणि कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये आपल्याला दिसून येतो तो म्हणजे प्रिपरेशन ऑफ जर्नल एंट्रीज, लेजर अकाउंट्स, ट्रायल बॅलन्स अँड फायनान्शियल स्टेटमेंट्स. मॅन्युअल अकाउंटिंग आणि कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमधला तिसरा जो महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे ज्यावेळेस लिहून अकाउंटिंग करण्यात येते किंवा मॅन्युअल अकाउंटिंग करण्यात येते त्यावेळेस 12 महिने पूर्ण जर्नल एंट्रीज करणं कंपल्सरी आहे. आपण आतापर्यंतच्या स्टेप्स काय शिकवण्यात आलेल्या आहेत की पहिल्यांदा आपल्याला बिझनेस म्हणजे काय ओळखावं लागतो, त्यानंतर ट्रान्झॅक्शन म्हणजे काय ओळखावं लागतात, त्यानंतर व्हाउचर्स, पार्टीज याचा वापर करून आपण ट्रान्झॅक्शन करतो आणि ट्रान्झॅक्शन जे झालेले आहेत टाईप्स ऑफ अकाउंट आणि रूल्स ऑफ अकाउंटचा वापर करून आपण जर्नल एंट्री करतो. तर 12 महिने जर्नलमध्ये एंट्री मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये केली जाते. त्यानंतर 12 महिने लेजर पोस्टिंग करण्यात येते. ट्रायल बॅलन्स आणि फायनान्शियल स्टेटमेंटसुद्धा मॅन्युअली म्हणजे लिहून बनवले जातात. आपण पूर्वीच्या काळी पाहत होतो की सहजासहजी कोणी अकाउंटंट होत नव्हतं किंवा पूर्वी अकाउंटंट हा शब्दसुद्धा वापरण्यात येत नव्हता. पूर्वी मुनीम असा शब्द अकाउंटंटसाठी वापरण्यात येत होता, कारण की तो सगळं
जर्नल एंट्री, लेजर पोस्टिंग, ट्रायल बॅलन्स आणि फायनल अकाउंट सगळं मॅन्युअली करत होता. सर्व प्रकारचे कॅल्क्युलेशन मॅन्युअली करण्यात येत होते. त्यामुळं मॅन्युअल अकाउंटिंग म्हणजे जर्नल टू फायनल अकाउंट सगळं लिहून करावं लागतं. तर कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये तसं नाही आहे. वन्स जर्नल एंट्रीज आर पास्ड, डेटा इज प्रोसेस्ड ऑटोमॅटिकली अँड लेजर अकाउंट्स, ट्रायल बॅलन्स अँड फायनल अकाउंट्स आर ऑटोमॅटिकली प्रिपेअर्ड. कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे यामध्ये फक्त जर्नल एंट्रीजच करावे लागतात. त्या पुढचं डेटा ॲटोमॅटिक प्रोसेस होतो. याचा अर्थ लेजर पोस्टिंग मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये लिहून करावी लागते स्वतः अकाउंटंटला, तर कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये लेजर पोस्टिंग ऑटोमॅटिक होते, ट्रायल बॅलन्स ऑटोमॅटिक तयार होतं आणि फायनल अकाउंटसुद्धा ऑटोमॅटिक तयार होतं. हा सर्वात मोठा फायदा कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचा आहे. मॅन्युअलमध्ये जर्नल टू फायनल अकाउंट सगळं लिहावं लागतं, सगळं कॅल्क्युलेशन स्वतः करावं लागतं. पण कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये फक्त जर्नल एंट्रीजच अकाउंटंटला कराव्या लागतात. पुढे ज्या कामाला सगळ्यात जास्त वेळ लागतो, कोणत्याही अकाउंटंटला मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये जर्नल एंट्रीला कमी वेळ लागतो, पण लेजर पोस्टिंग करण्यासाठी, ट्रायल बॅलन्स बनवण्यासाठी किंवा फायनल अकाउंट बनवण्यासाठी वेळही जास्त जातो आणि त्याला खूप डिफिकल्ट असतं किंवा त्याला जास्त एक्सपर्टायझेशन लागतं. पण तेच काम कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये पूर्ण झालेलं आहे. कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये जे सर्वात सोपं काम आहे जर्नल एंट्रीज, ते फक्त अकाउंटंटला करावे लागतात. त्याच्या पुढचं जे डिफिकल्ट काम आहे, ज्याला वेळ जास्त जाणार आहे, जसं की लेजर अकाउंट्स, ट्रायल बॅलन्स किंवा फायनल अकाउंट, हे काम स्वतः सॉफ्टवेअर करतं. त्यामुळं आपल्या देशामध्ये आज कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचं प्रमाण वाढत आहे, कारण की 70 ते 80% काम कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगनं त्या ठिकाणी कमी केलेलं आहे. फक्त जर्नल एंट्रीचं काम अकाउंटंटकडे ठेवलेलं आहे. लेजर पोस्टिंग, ट्रायल बॅलन्स, फायनल अकाउंट, डिफिकल्ट काम, जास्त वेळ लागणारं काम स्वतः सॉफ्टवेअर करत असल्यामुळं अकाउंटंटचं काम या ठिकाणी कमी झालेलं आहे. पुढचा महत्त्वाचा फरक आहे प्रिपरेशन ऑफ रिपोर्ट्स. Preparation of reports. In manual accounting, analysis of financial statements and preparation of reports are to be done manually. जे काही फायनल रिपोर्ट बनवले जातात, मग ते लेजर असतील, ट्रायल बॅलन्स असतील, फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस किंवा बॅलन्स शीट, हे सर्व मॅन्युअली म्हणजे लिहून बनवले जातात. तर कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स अँड प्रिपरेशन ऑफ रिपोर्ट्स are to be done automatically, such as trading account, profit and loss account and balance sheet. कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये सर्व प्रकारचे स्टेटमेंट्स, सर्व प्रकारचे रिपोर्ट्स ॲटोमॅटिक तयार होतात. जसं की ट्रेडिंग अकाउंट ॲटोमॅटिक तयार होतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲटोमॅटिक तयार होतं आणि बॅलन्स शीटसुद्धा ॲटोमॅटिक तयार होते. हा सर्वात मोठा फायदा रिपोर्टिंगमध्ये सुद्धा कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचा आहे. त्यानंतर पाचवा जो महत्त्वाचा फरक आहे, टाईम इन्व्हॉल्वड. इन मॅन्युअल अकाउंटिंग इट टेक्स लॉट ऑफ टाईम or time consuming, as everything from journalizing to final account report generation is done manually. मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये सर्वात जास्त टाईम जातो किंवा हे टाईम कन्झ्युमिंग आहे. त्याचं कारण जर्नल एंट्रीज करण्यापासून ते फायनल अकाउंटचे रिपोर्ट तयार करेपर्यंत सगळं मॅन्युअली करावं लागतं, सगळं मॅन्युअली लिहावं लागतं आणि सर्व कॅल्क्युलेशन स्वतः अकाउंटंटला करावे लागतात. म्हणून मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये खूप जास्त वेळ जातो आणि मॅन्युअल अकाउंटिंग ही टाईम कन्झ्युमिंग आहे. तर कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग इट सेव्हज लॉट ऑफ टाईम. टाईम टेकन ओनली फॉर पासिंग जर्नल एंट्रीज. वन्स जर्नल एंट्रीज डेटा आर एंटर्ड, प्रिपरेशन ऑफ लेजर, ट्रायल बॅलन्स, फायनान्शियल स्टेटमेंट्स और रिपोर्ट्स जनरेशन इज डन विदिन सेकंड्स. कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर वेळाची बचत होते. वेळ कशाला जातो फक्त कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये? जर्नल एंट्री करण्यासाठी. याच्यासाठीच कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये कुठल्याही अकाउंटंटचा वेळ जातो. एकदा जर्नल एंट्रीचा डाटा कम्प्युटरमध्ये फीड झाला, याचा अर्थ इनपुट जर व्यवस्थित देण्यात आलं. लक्षात ठेवा, कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग किंवा कुठलंही कम्प्युटरमधलं सॉफ्टवेअर तेव्हाच व्यवस्थित चालू राहतं ज्यावेळेस त्याला इनपुट व्यवस्थित देण्यात येतं. जर तुम्ही इनपुट जर व्यवस्थित केलेलं आहे तर प्रोसेस ॲटोमॅटिक होईल आणि आउटपुटसुद्धा ॲटोमॅटिक मिळतं.
त्यामुळं कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगसाठी इनपुट इथं काय आहे तर जर्नल एंट्रीज. जर कोणत्याही अकाउंटंटनं जर योग्य, लक्षात ठेवा, अकाउंटंटनं जर जर्नल एंट्री जर चुकीच्या केल्या असतील तर रिझल्ट सुद्धा चुकीचा येईल. तर अकाउंटंटनं योग्य एंट्रीज करण्यात आलेल्या असतील तर लेजर पोस्टिंग ॲटोमॅटिक होते, ट्रायल बॅलन्स, फायनान्शियल स्टेटमेंट किंवा सगळे रिपोर्ट काही सेकंदात रेडी होतात. लक्षात ठेवा, काही सेकंदात. म्हणजे इकडं तुम्ही जर्नल एंट्री सोडवली की ॲटोमॅटिक त्याची लेजर पोस्टिंग, ट्रायल बॅलन्स, फायनल अकाउंटचे रिपोर्ट तुम्ही दर मिनिटाला फायनल अकाउंटचा रिपोर्ट पाहू शकता. पण मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये तसं होत नाही. प्रत्येक एंट्री, प्रत्येक रिपोर्ट स्वतः लिहावं लागतं, स्वतः कॅल्क्युलेशन करावं लागतं. त्यामुळं मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये जास्त वेळ जातो. तर कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमुळं प्रत्येक अकाउंटंटचा व्यापाराचा वेळ वाचतो. याच कारणामुळं आज मोठ्या प्रमाणावर कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचा वापर सगळीकडे वाढत आहे. 6वा महत्त्वाचा फरक आहे कॉस्ट इन्व्हॉल्व्ड. The cost is high in manual accounting as several books of accounts are to be maintained. मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो. त्याचं कारण आहे दरवर्षी वेगळे रजिस्टर, वेगळे बुक्स खरेदी करायला लागतात. एखादा लहान व्यवसाय असेल तर एकच मुनीम, पूर्वीच्या काळी अकाउंटंटला मुनीम म्हणलं जायचं, तर एकच मुनीम त्या ठिकाणी सफिशियंट असायचं. पण जर व्यवसायाचा आकार जर मोठा असेल तर अनेक मुनीम किंवा अकाउंटंट त्यांना ठेवावे लागत असत आणि प्रत्येकाचा पगार आणि प्रत्येक वहीचा खर्च हा दरवर्षी करावा लागायचा. त्यामुळं वहीचा खर्च असेल, प्रत्येक अकाउंटंटचा पगार असेल आणि त्यानंतर इतर स्टेशनरी असेल, या कारणामुळं मॅन्युअल अकाउंटिंग करण्यासाठी खूप जास्त कॉस्ट लागत होती. आणि कॉस्ट लागत असल्यामुळं सहसा अनेक व्यापारी अकाउंटिंगच करत नव्हते. आजसुद्धा आपण पाहतोय मार्केटमध्ये अनेक व्यापारी अजूनसुद्धा स्वतःचं अकाउंट त्या ठिकाणी चालू केलेलं नाही आहे. त्याचं कारण आहे वहीवर खर्च होणारा खर्च, स्टेशनरीला लागणारा खर्च आणि परत द्यावी लागणारी पेमेंट. यामुळं सहजासहजी मॅन्युअल अकाउंटिंग सुरू होत नाही आणि सुरू झाली तर त्याला खर्च होतो. पण कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये द कॉस्ट इज लेस कम्पेअर टू मॅन्युअल अकाउंटिंग ॲज वेल ॲज ऑल द रेकॉर्ड्स आर केप्ट इन सॉफ्ट कॉपी. कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये मॅन्युअल अकाउंटिंगपेक्षा खूप कमी खर्च येतो. त्यासोबतच प्रत्येक रेकॉर्ड सॉफ्ट कॉपीमध्ये ठेवता येतो. ज्या ठिकाणी 3 जण 4 जण मॅन्युअल अकाउंटिंग करायला लागत होते त्या ठिकाणी एकच व्यक्ती सगळ्यांचं काम करू शकतो. म्हणजे जिथं 4 ते 10 जणांना अकाउंटिंगचं पेमेंट द्यावं लागत होतं तिथं एकच व्यक्ती पूर्ण कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सांभाळू शकतो. म्हणजे तिघांचं पेमेंट वाचलं. परत स्टेशनरीचा खर्च कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये कमी होतो. नोटबुक्स, रजिस्टर, जे जर्नल बुक, लेजर बुक खरेदी करायचा खर्च या ठिकाणी कमी होतो. त्यामुळं मॅन्युअल अकाउंटिंगपेक्षा कम्प्युटराइज्ड अकाउंट जास्त स्वस्त आहे आणि प्रत्येक रेकॉर्ड आपल्याकडे सॉफ्ट कॉपीमध्ये मेंटेन राहतो. त्यानंतर 7वा महत्त्वाचा फरक आहे इन्स्टंट क्विक रिझल्ट ऑर इन्फॉर्मेशन. इन मॅन्युअल अकाउंटिंग it becomes difficult and time consuming to get the instant or quick result or information from several books of accounts. मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये सगळ्यात डिफिकल्ट, अवघड जर गोष्ट कोणती असेल तर हे टाईम कन्झ्युमिंग आहे. आणि इन्स्टंट जर हे व्यापाऱ्याला किंवा अकाउंटंटला जर लवकरात लवकर जर कुठली माहिती हवी असेल, कुठला रिपोर्ट हवा असेल तर ते मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये सहजासहजी मिळत नाही. कोणताही रिपोर्ट मिळवण्यासाठी वेळ जातो, टाईम कन्झ्युमिंग आहे. मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये रिपोर्ट तयार करणं किंवा एखादी माहिती काढणं जे की व्यापारासाठी महत्त्वाची आहे, व्यावसायिकाला लगेच एखादी माहितीची गरज आहे किंवा लगेच एखाद्या रिपोर्टची गरज आहे, तर ते सहजासहजी इन्स्टंट मॅन्युअल अकाउंटिंगमधून रिपोर्ट जनरेट होत नाही किंवा माहिती मिळत नाही. पण कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये क्विक रिझल्ट or information is easier as the records are kept in soft copy in database. By giving instruction, data or information get quickly. काही मिनिटात, काही सेकंदात ओनरला, व्यावसायिकाला किंवा अकाउंटंटला कोणतीही माहिती हवी असेल तर एका क्लिकवर काही सेकंद किंवा काही मिनिटामध्ये अकाउंटंटला प्रत्येक डेटा, मग कुठली जर्नल एंट्री असेल, लेजर पोस्टिंग असेल, ट्रायल बॅलन्स असेल किंवा फायनल अकाउंट असेल, प्रत्येक इन्फॉर्मेशन सिस्टमॅटिकली आणि क्विकली कुठल्याही अकाउंटंटला ही माहिती मिळते. हा सगळ्यात मोठा फायदा कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचा आहे.
त्यानंतर पुढील जो सर्वात महत्त्वाचा फरक आहे ॲक्युरेसी. आज प्रत्येक कन्सेप्टमध्ये प्रत्येक व्यवसायिकाला ॲक्युरेसी, जेवढं आपण अचूक काम करू तेवढा व्यवसाय पुढे जातो. लक्षात ठेवा, प्रत्येक ओनरची अशी अपेक्षा असते की कमीत कमी एरर असावेत, कमीत कमी मिस्टेक्स असावेत. तर इन मॅन्युअल अकाउंटिंग सर्टन क्लरिकल एरर्स सच ॲज अरिथमॅटिकल एरर, एरर इन कॅरिफाईंग फॉरवर्ड, एरर इन कॅल्क्युलेशन्स एटसेट्रा कॅन हॅपन कंटिन्युअसली. मॅन्युअल अकाउंटिंगचं सर्वात मोठं डिसॲडव्हान्टेज काय, तर क्लरिकल एरर मोठ्या प्रमाणावर होतात, कारण की तिथं रायटिंग केली जाते. मॅन्युअल अकाउंटिंग करणं म्हणजे अकाउंट लिहिणं, त्याच्यामुळं अरिथमॅटिकल एरर मोठ्या प्रमाणावर होतात. पुढे बॅलन्स फॉरवर्ड करत असताना अनेक वेळेस चुकीच्या अमाऊंट फॉरवर्ड होतात किंवा कॅल्क्युलेशन चुकू शकतो, आणि हे वारंवार घडतं, कारण की या ठिकाणी अकाउंट मेंटेन करणारी मशीन नाही आहे, या ठिकाणी एक ह्युमन बिईंग अकाउंट या ठिकाणी मेंटेन करतोय, आणि ह्युमन बिईंग्सकडून चुका होऊ शकतात. लिहिण्यामध्ये चुका होऊ शकतात, कॅल्क्युलेशनमध्ये चुका होऊ शकतात, वेगवेगळ्या अनेक चुका मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये होतात. त्याच्यामुळं मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये ॲक्युरेसीचं प्रमाण कमी असतं. तर कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये असं नाही आहे. इफ द इनपुट गिवन इज करेक्ट, द आउटपुट विल ऑल्सो बी करेक्ट. अरिथमॅटिकल एरर, एरर इन कॅरिंग फॉरवर्ड विल नॉट हॅपन प्रोव्हाइडिंग द प्रोग्रामिंग इज करेक्ट. कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, याच्यामध्ये चुका होत नाहीत. चुका कधी होतील, इफ द इनपुट गिवन इज करेक्ट. लक्षात ठेवा, तुम्हाला मी सांगितलेलं आहे की मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स आणि फायनल अकाउंट सगळं स्वतः करावं लागतं. पण कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये तसं नाही आहे. तर कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये फक्त जर्नल एंट्रीज अकाउंटंटला कराव्या लागतात, बाकी सर्व पुढचे लेजर पोस्टिंग, ट्रायल बॅलन्स, फायनल अकाउंट स्वतः कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचं सॉफ्टवेअर करतं. म्हणजे जर जर्नल एंट्री जर अकाउंटंटनं बरोबर केलेली असेल तर लेजर पोस्टिंग, ट्रायल बॅलन्स आणि फायनल अकाउंट ॲटोमॅटिकली ॲक्युरेट येतं. पण जर जर्नल एंट्रीमध्येच जर मिस्टेक झालेली असेल तर पुढचे रिपोर्टसुद्धा चुकीचे होतील. म्हणजे कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचा हा प्लस पॉईंटही आहे आणि वीक पॉईंट आहे. इफ द इनपुट गिवन इज करेक्ट, म्हणजे जर तुम्ही दिलेलं इनपुट बरोबर असेल तरच आउटपुट बरोबर येणार आहे. त्यामुळं प्रत्येक व्यापारी, बिझनेसमॅन किंवा अकाउंटंटला माझं सजेशन आहे, तुमचं जर्नल एंट्रीमध्ये परफेक्शन असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जर जर्नल एंट्री परफेक्ट राहिलात, आकडा बरोबर टाकलात, फॉर एक्झाम्पल ज्या ठिकाणी 100 आकडा टाकायचे तुम्ही जर 1000 टाकला, 1000 आकडा टाकलात किंवा 10 आकडा टाकलात, तर या ठिकाणी हा ह्युमन एरर आहे. म्हणजे इनपुट चुकीचं देण्यात आलेलं आहे. म्हणजे जर्नल एंट्रीमध्ये मिस्टेक झाली किंवा जिथं 100 आहे तिथं 1000 टाकलंय, 1000 आहे तिथं 10,000 टाकलंय. हे एरर, हे अरिथमॅटिकल एरर जर इनपुटमध्ये जर व्यवस्थित असतील, म्हणजे तुम्ही आकडेवारी असेल, नंबर्स असतील किंवा जर्नल एंट्री, हे इनपुट जर बरोबर दिलेलं असेल तर कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये आउटपुट देखील त्या ठिकाणी बरोबर मिळतं. कारण की सॉफ्टवेअरची प्रोग्रामिंगच अशी केलेली असते, जसा इनपुट आलेला आहे तशा पद्धतीने ते आउटपुट प्रोड्यूस करतं. जर तुम्ही जर्नल एंट्री बरोबर केलेली आहे, आकडे बरोबर टाईप केलेले आहेत, प्रत्येक कन्सेप्ट व्यवस्थित लिहिलेली आहे, म्हणजे इनपुट व्यवस्थित दिलेलं आहे, तर लेजर पोस्टिंग, ट्रायल बॅलन्स आणि फायनल अकाउंट ॲटोमॅटिक ॲक्युरेट येतं. चूक होण्याची शक्यता या ठिकाणी कमी होते. त्याच्यामुळं मॅन्युअल अकाउंटिंगपेक्षा कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचं ॲक्युरेसीचं प्रमाण हे जास्त असतं. त्यानंतर जो पुढचा महत्त्वाचा फरक आहे, सिक्युरिटी अँड कॉन्फिडेन्शियल डेटा. इन मॅन्युअल अकाउंटिंग it is not possible easily to maintain the secured and confidential data. Possibility of data easily received to others. मॅन्युअल अकाउंटिंगचं अजून एक महत्त्वाचं वीक पॉईंट आहे की सिक्युरिटी याच्यामध्ये कमी आहे, किंवा डेटाचं कॉन्फिडेन्शियलिटी, विश्वासार्हता, की एखादा डेटा सिक्युअर्ड किती आहे, जो चोरीला जाणार नाही, लीक होणार नाही. मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये आपल्या अकाउंटिंगचं लीक होण्याचं प्रमाण किंवा आपल्या अकाउंटिंगचा डेटा दुसऱ्याला माहिती होण्याचं प्रमाण जास्त आहे. हे सगळ्यात मोठा वीक पॉईंट. एक तर सिक्युरिटी नाही आहे, कॉन्फिडेन्शियल नाही आहे, सहजासहजी हा डेटा दुसऱ्या व्यक्तीला लीक होऊ शकतो, माहिती कळू शकते. पण इन कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग इट इज पॉसिबल इझिली टू मेंटेन द सिक्युअर्ड अँड कॉन्फिडेन्शियल. कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये सिक्युरिटीसुद्धा देणं सोपं आहे आणि डेटा कॉन्फिडेन्शियलसुद्धा ठेवणं सोपं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण आहे की यामध्ये
कसल्याही पद्धतीचं जसा डेटा मिळालेला आहे त्या पद्धतीनं ही माहिती त्या ठिकाणी मिळत असते. नो एनी पॉसिबिलिटी ऑफ डेटा इझिली रिसीव्ह टू अदर्स, कारण की पासवर्ड प्रोटेक्टेड आहे. पासवर्ड प्रोटेक्टेड असल्यामुळं सहजासहजी डेटा त्या ठिकाणी दुसऱ्याला मिळत नाही. पासवर्ड टाकल्याशिवाय कुठली फाईल त्या ठिकाणी ओपन होत नाही. त्यामुळं सहजासहजी सिक्युरिटी ब्रेक होत नाही किंवा दुसऱ्याला डेटा सहजासहजी त्या ठिकाणी मिळत नाही. लास्ट जो महत्त्वाचा फरक आपल्याला या ठिकाणी दिसून येतो तो फरक आहे कम्युनिकेशन ऑफ रिपोर्ट्स. Communication of report takes time and it is difficult as it has to be done manually, so it is not possible to communicate easily to users or stakeholders of information. It is easier. आता कम्युनिकेशन ऑफ रिपोर्ट म्हणजे रिपोर्ट सगळ्यांपर्यंत पोहोचणं. आपण स्टेक होल्डर्स रिलेटेड टू बिझनेस पाहिलं होतं की ओनर, सप्लायर, कस्टमर, बँक, एम्प्लॉईज, गव्हर्नमेंट, इन्व्हेस्टर्स हे सगळे स्टेक होल्डर आहेत व्यवसायाचे आणि यांच्यापर्यंत मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये सहजासहजी रिपोर्ट कम्युनिकेट लवकर होत नाही, वेळेवर होत नाही. हा सगळ्यात मोठा वीक पॉईंट मॅन्युअल अकाउंटिंगचा आहे. पण कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये तसं नाही आहे. इट इज इझियर अँड टेक्स लेस टाईम. The report is in soft copy and if online facility is available, it can be communicated to the users or stakeholders very easily at any time and at any place. कम्युनिकेशनमध्ये आपण मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये सहजासहजी कुणाला रिपोर्ट पाठवू शकत नाही, वेळेवर पाठवू शकत नाही किंवा कुठेही पाठवू शकत नाही. पण कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये हे एकदम सोपं आहे. सॉफ्ट कॉपीमध्ये सगळा डेटा अवेलेबल असतो आणि ऑनलाईन फॅसिलिटी म्हणजे इंटरनेट फॅसिलिटी जर असेल तर कोणत्याही स्टेक होल्डरला कोणत्याही वेळेमध्ये आणि कुठेही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये आपण तो डेटा ऑनलाईन पाठवू शकतो आणि कोणत्याही वेळेला पाठवू शकतो. हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचा असलेला आपल्याला दिसून येईल की आपण सहजासहजी ऑनलाईन डेटा कोणत्याही वेळेमध्ये आणि जगातल्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपण कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचा वापर करून पाठवू शकतो. तर हा सगळ्यात मोठे फरक आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. डिफरन्स बिटवीन मॅन्युअल अकाउंटिंग अँड कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग. आज जरी आपल्या देशामध्ये जर आपण पाहिलं तर आजसुद्धा आपल्या देशामध्ये मॅन्युअल अकाउंटिंगचं प्रमाण मोठं आहे. असंही प्रमाण मोठं आहे की ज्या ठिकाणी अकाउंटिंगच करण्यात येत नाही अशी सुद्धा व्यवसाय आपल्याला खूप दिसून येतील. मी जे विद्यार्थी जॉब करणार आहेत त्यांना माझं सजेशन आहे, तुम्ही असे बिझनेसमॅन शोधून काढा जे अकाउंटिंगच करत नाहीत किंवा असे बिझनेसमॅन शोधून काढा की ज्यांना अकाउंटिंग करायचं आहे पण प्रॉपर अकाउंटंट न भेटल्यामुळे ते चालू करू शकत नाही. म्हणजे खूप मोठा स्कोप आहे अकाउंटिंग करिअरमध्ये, कारण की आपल्याकडे अनेक बिझनेसमॅननी अकाउंटिंग सुरूच केली नाही आणि ज्यांनी सुरू केलेली आहे त्यांना प्रॉपर अकाउंटंट त्या ठिकाणी मिळत नाही आहे. तर सर्व स्टुडंटनी फंडामेंटल ऑफ बिझनेस, अकाउंटिंग आणि टॅलीमध्ये परफेक्ट व्हायचं आहे आणि ही जी मोठ्या संधी आहेत अकाउंटिंगच्या त्याचा फायदा उचलायचा आहे. आणि व्यापाऱ्याने देखील काय करायचं आहे, तुम्हाला मी सांगितलं मॅन्युअल अकाउंटिंग आणि कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचा फरक. पूर्वी अकाउंटिंग करणं अवघड होतं. त्याचं कारण होतं की सगळं नियम माहिती असणं गरजेचं होतं, सगळं अकाउंटिंग जमणं गरजेचं होतं. पण कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये तसं नाही. कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला कमी कम्प्युटरचं नॉलेज आहे, तुम्हाला कमी अकाउंटिंगचं नॉलेज आहे, तरी देखील तुम्ही कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग करू शकता. कारण की कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये फक्त जर्नल एंट्री योग्य करायचे आहेत. पुढचं 70 ते 80% काम कम्प्युटरवर होतं आहे. त्याच्यामुळे पहिल्यापेक्षा जास्त सोपं झालेलं आहे कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग करणं. तर तुम्हाला सर्व पॉईंट्स जर समजले असतील तर लाईक करा, हे व्हिडिओ शेअर करा. आपण स्किल अकॅडमीचं मोबाईल ॲप त्या ठिकाणी बनवलेलं आहे. तर हे ॲप स्वतः वापरा, त्याच्यावर कमेंट द्या. त्यानंतर हे मोबाईल ॲप आपण पहिला डेमो ऑनलाईन कोर्स सर्वांसाठी मोफत ठेवलेला आहे. ॲपमध्ये देखील मोफत ठेवलेलं आहे आणि यूट्यूब चॅनलवर देखील आपण सगळं मोफत ठेवलेलं आहे. तर यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करा, या ॲपची लिंक शेअर करा आणि ॲप सर्वांना वापरायला सांगा. तुमचे विशेष करून सर्व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना हे ॲप वापरायला सांगा, कारण की सर्व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 11वीचं अकाउंट परफेक्ट असणं गरजेचं आहे. नॉन कॉमर्स विद्यार्थ्यांना जर नोकरी करायची आहे त्यांना हे अकाउंट फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग समजणं गरजेचं आहे. तर सर्वांना हे ॲप शेअर करा. या ॲपमध्ये आपण फंडामेंटल ऑफ बिझनेस आणि फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग सर्वांना मोफत शिकवत आहोत. लक्षात ठेवा, सर्वांना आपण मोफत शिकवत आहोत. ज्यांना पेड कोर्सेस जॉईन करायचे आहेत, पेड कोर्सेसमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी 50% ते 90% डिस्काउंट देत आहोत. त्याच्यामुळे ज्या कोणत्या विद्यार्थ्यांना पेड कोर्सेस जॉईन करायचे आहेत त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा मेसेजमध्ये जे
व्हॉट्सअप नंबर, मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला अधिक माहिती त्या ठिकाणी देण्यात येईल. तर तुम्हाला कोणत्याही डाऊट्स असतील, क्युरी विचारा, प्रश्न विचारा. डाऊट्स नसतील तर माझ्यातर्फे जे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याचे ॲन्सर्स द्या. भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.